नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यामध्ये देशात महाराष्ट्र अग्रेसर असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं। डोंबिवली येथील मॉडर्न मॅटर्निटी होम व कॅन्सर रुग्णालयाचं भूमिपूजन तसंच विविध विकास कामांचं दूरदृश्य प्रणालीद्वारे लोकार्पण मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते संपन्न झालं। त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते। यावेळी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, खासदार श्रीकांत शिंदे, माजी आमदार रवींद्र फाटक आदी मान्यवर उपस्थित होते। खरं म्हणजे गेल्या काही वर्षांपासून या ठाणे जिल्ह्यामध्ये अनेक विकासाची कामं MMR मध्ये आपण करतोय। आज डोंबिवलीत देखील खऱ्या अर्थाने जिथं नवं आयुष्य फुलतं, नवीन जीव या जगात येतो आणि कुटुंबामध्ये देखील आनंद घेऊन येतो, अशा मॉडर्न मॅटर्निटी होमचं देखील उद्घाटन या ठिकाणी भूमिपूजन झालंय। कॅन्सर हॉस्पिटल या ठिकाणी होतंय। खरं म्हणजे कॅन्सरचा आजार आपण पाहतोय, मोठ्या प्रमाणावर कॅन्सर पेशंट सापडत आहेत आणि म्हणून अनेक कुटुंबांना वाचवणारं, त्यांना आधार देणारं, त्यांना विश्वास देणारं आणि त्यांच्या खऱ्या अर्थाने त्यांना बरं करणारी एक चांगली यंत्रणा पाहिजे, सुविधा पाहिजे, ती उभी राहते। मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की ठाणे जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी विकास राज्य शासनामार्फत कामं सुरू आहेत। नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या सहकार्यानेही स्वच्छता अभियान, वृक्षारोपण तसंच इतर विविध लोकोपयोगी उपक्रम राबवले जात आहेत। ते म्हणाले की अंबरनाथमध्ये वैद्यकीय महाविद्यालय मंजूर झालं असून त्या ठिकाणी अधिष्ठाता देखील नियुक्त करण्यात आले आहेत। कळवा येथील रुग्णालयामधील कार्डिओलॉजी, न्यूरोलॉजी विभाग कॅशलेस करण्यात आलाय। रेडिओलॉजीच्या माध्यमातून जे उपचार होणार आहेत ते माफक दरामध्ये देण्यात येणार आहेत। त्यासाठी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी सतत पाठपुरावा केल्याचा आवर्जून उल्लेख करून मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांचं अभिनंदन केलं। महात्मा फुले जन आरोग्य अभियानांतर्गत यापूर्वी 1.5 लाखांपर्यंत उपचाराची मर्यादा होती। या मर्यादेत वाढ करून आता 5 लाखांपर्यंत उपचार घेता येणार आहेत। राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये वैद्यकीय महाविद्यालय निर्माण करण्याचा निर्णय शासनानं घेतला असून माता सुरक्षित तर कुटुंब सुरक्षित या अंतर्गत 4 कोटी महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे। केंद्र शासनाच्या आरोग्य योजना देखील राज्यांमध्ये राबवण्यात येत आहेत, असं मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं। मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे डोंबिवली पश्चिम येथील मासळी बाजार, डोंबिवली पूर्व येथील महाराष्ट्र भूषण नानासाहेब धर्माधिकारी सभागृह, शास्त्रीनगर सामान्य रुग्णालय येथील शवविच्छेदन गृह, नवजात शिशु अतिदक्षता विभाग, सुनील नगर येथील अभ्यासिका आदी विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला। आपल्या राज्य सरकारच्या माध्यमातून आपण अनेक आरोग्य सुविधा उभ्या करतोय। मोठ्या प्रमाणावर आरोग्याची चिंता असता कामा नये, ही भूमिका आपल्या सरकारची आहे आणि म्हणून आपण 1.5 लाखाचं 5 लाख रुपये महात्मा फुले जे जीवन विमा योजना आहे ती 1.5 लाख होती, ते आता 5 लाख केले। ती लवकरच लोकांना लागू होऊन जाईल। त्याच्यामध्ये सगळ्या अटी शर्ती आपण काढून टाकल्या। अगदी 12.5 कोटी जनतेला सगळ्यांना ती 5 लाखापर्यंतची योजना लागू होईल, चिंता मिटून जाईल।